रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप कुंभार, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी वाई तालुका. आज आपण वाई तालुक्यातील वरकडवाडी या गावात मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर या शेतकऱ्यांनी मिरचीच्या प्लॉटमध्ये पूर्णपणे रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलेलं आहे. तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. नमस्कार. तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकऱ्यांना. मी नितीन धर्मराज पंचे, राहणार वरकडवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. नमस्कार. ही नामदारीची 2132 व्हरायटी आपण 17 फेब्रुवारीची लागवड आहे. 17 फेब्रुवारीपासून प्लांटेशन केल्यापासून आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट्स वापरत आहे. ड्रेंचिंग आळवणीपासून आत्ता सद्यस्थिती 72-74 दिवसापर्यंत ह्याचा वापर करत आहे. तर क्षेत्र किती? क्षेत्र अर्धा एकर क्षेत्र आहे. ओके. साधारण किती दिवस झाले या प्लॉटला आता? 74 दिवस. 74 दिवस. आता इथून पाठीमागं पण भरपूर वर्षापासून मिरची पीक हे तुमचं म्हणजे कंटिन्यू लावतो तुम्ही? हां, 7-8 वर्षापासून लागत वर्षापासून मिरची पीक म्हणजे मोठा अनुभव आहे. तर ह्या वर्षी तुम्हाला आणि पाठीमागच्या पिकामध्ये काय फरक जाणवतो? लगातार 7-8 वर्ष आपण मिरची पीक घेतो आहे, परंतु यंदा आपले प्रोडक्ट्स रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट्स वापरले होते. फवारणीला आपण निमकरंज, गटमुट निम आणि लोहा किंगचा वापर केल्यामुळे थ्रिप्सचा अटॅक अजिबात दिसत नाही. पांढरी माशी, थ्रिप्स व काही प्रॉब्लेम नाही. आणि ही प्रोडक्ट्स आपले सर्व मधमाशीसाठी पण चांगले आहेत. माशी वगैरे जात नाही वगैरे चांगलं होतं. हां. सुरुवातीला सर तुम्ही यांना काय दिलं, म्हणजे कुठले प्रोडक्ट दिले? नमस्कार, माझं नाव प्रतीक शेवाळे, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी वाई. सुरुवातीला आपण यांना रूट मॅजिक, निमकरंज आणि स्टीम ग्रो याची आळवणी दिली होती. त्यानंतर आपण नॅनोशक्तीची एक आळवणी दिलेली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण थ्रिप्ससाठी स्प्रेला निमकरंज, गटमूट आणि लोहाकिंग असे टप्प्याटप्प्याने स्प्रे दिले होते. आणि त्यानंतर खालून आपण तरकारी स्पेशल आत्ता दिलेलं आहे त्याला. आणि त्याच्या अगोदर बायोसमृद्धी ऑल इन वन त्या ड्रिपमधून दिलेलं होतं. ओके. ज्यावेळेस तुम्ही पहिला डोस तुमच्या ह्याच्यात केला, म्हणजे ड्रेंचिंग वगैरे घेतलं किंवा फवारणी केलं, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट किती दिवसात दिसायला लागला? म्हणजे काय साहेब, पहिलं आपण 5व्या दिवशी आळवणी केलं होतं स्टीम ग्रो, निमकरंज आणि रूट मॅजिकचा. तर याच्यामुळं आपल्याला एवढं लक्षात आलं की ह्याची मर थांबते, मर होत नाही रोपांची मर. म्हणजे जेवढी लावले तेवढे. साधारण किती मर झाली का नाहीच काय रोप मर 0%. 0% मर. आणि बाकी बदल काय दिसले रोपात तुम्हाला अजून? फुटवे, फुटीची संख्या जास्त, म्हणजे फांद्यांची संख्या जास्त राहते. डेव्हलप ब्रँचिंग जास्त होते. ब्रँच कॅनोपी जास्त आहे. मरीचं प्रमाण भरपूर कमी आहे. किडीच्या बाबतीत किडीचा बिलकुल प्रादुर्भाव नाही. आता हे तुमचे बंधू, तुमची ओळख करून द्या, तुमचं नाव? नमस्कार, मी मंगेश धर्मराज फंचे, राहणार वरकडवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. बंधू यांचे मी यांच्या लहानपणी ती मी मिरची तोडायलाच प्रेझेंट राहतो. तसं मी आर्मीमध्ये असल्यामुळं कधीतरी सुट्टीवर आल्यानंतर मला बघण्यात असं जाणवलं आहे की यावर्षी जास्त त्रास नाही घ्यावा लागला आहे आम्हाला या प्लॉटसाठी. तसं विचार केला तर बघितलं तर जय जवान आणि जय किसान दोन्ही तुम्ही दोन्ही कामं करतो. काय वाटतं प्लॉट बघून बरं वाटतं. म्हणजे आता रोज मी सकाळी आमचं हेच काम राहते की सकाळी यायचं आणि मिरची तोडायची दुपारपर्यंत. आत्ताचा मिरचीचा तोडा चालूचा आणि पाठीमागचा तोडा काय फरक जाणवतो? आत्ताचा मिरची तोडा आणि पाठीमागच्या तोड्यामध्ये फरक हा जाणवतो की ह्याचा फुटवा जो आहे तो बुडक्यापासून आहे. म्हणजे आणि पहिलं जे आम्ही शेड्यूल वापरत होतो त्याच्या फांद्यावरती हाईट वाढत होती. त्याचा आम्हाला त्रास हा होत होता की वारं किंवा आपल्या अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान होत होतं, पडत होतं प्लॉट. आता हाईट पण कमी आणि ब्रांचेस जास्त आणि उत्पादन सेम तेवढं जास्त प्रोडक्शन मिळते त्याचं. मिरची तोडता ह्यावेळेस कसं वाटतं तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला? छान वाटतंय. बद्दल काय बोलताल तुम्ही? थ्रिप्सचा अटॅक, निमकरंजमुळे आपली पांढरी माशी, थ्रिप्स, मावा तुडतुडा सर्व म्हणजे इतर किडींचा प्रादुर्भाव टोटल बंद होतोय. निमकरंज मुळी कशी चालते तुमच्या? मुळीसाठी आपण आपलं निमकरंज इनबिल्ड वापरतोय. इनबिल्डचा वापर झाल्यामुळं डावणी भुरीला प्लॉट एकदम कमी जातोय. म्हणजे डावणी भुरीवरती प्लॉट जातच नाही. पानं कशी वाटते? पानाचं रुंदीकरण चांगलं आहे. आता टेम्परेचर तुमच्या इथं काय असेल साधारण? 38 ते 40. 38 ते 40च्या दरम्यान. हां. ह्या असल्या टेम्परेचरमध्ये पण तुमचा प्लॉट आता म्हणजे उभा आहे, स्टँडिंग मुवमेंट. हां. आणि उत्पादन पण चालू आहे, ह्याच्याबद्दल काय सांगा? 40 डिग्री सेल्सिअसमध्ये पण मागच्या वर्षी
आता ह्याच्या आपले प्रोडक्ट्स वापरायच्या अगोदर टोटल प्लॉट आपला चुरडामुरडा होऊन जायचा. त्याच्यावरती भरपूर आपल्याला खतांचा वापर करून फवारण्यांचा म्हणजे खर्चाचं प्रमाण वाढत होतं. आणि आत्ता आपण यंदापासून आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट्स वापरतोय. आत्ताच्या सद्यस्थितीत तुम्ही बघत आहात की 40 डिग्रीमध्ये पण एकही पान मिरचीचं कुरमुडलेलं दिसत नाही. टोटल प्लॉट फ्रेश आहे. उत्पादन 100% वाढलेलं आहे आणि खर्चात बचत जो 50% बचत झाली. 50% हां. सर तुम्ही ह्या प्लॉटला कशा आणि किती व्हिजिट दिल्यात आतापर्यंत, कसं झालं? आता आपण यांना 4 ते 5 व्हिजिट वेळोवेळी देऊन मार्गदर्शन केलेलं आहे. साधारण म्हणजे महिन्यात 15 दिवसाला 10 दिवसाला व्हिजिट असते. हां, 15 दिवसाला व्हिजिट दिलेली आहे आणि आपण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार वेळोवेळी त्यांना आपले रामाचे प्रोडक्ट देऊन प्लॉटवर लक्ष ठेवलेले आहे. एकंदरीत तुम्ही जी आता जी प्रोडक्ट दिलीत फवारणीसाठी ह्याच्यासाठी त्याचा रिझल्ट आणि बाकीच्यांच्या ह्यांचा रिझल्ट तुम्हाला काय तफावत वाटते? म्हणजे आता आपण ह्या टेम्परेचरमध्ये आपण मोदक वापरतोय, आपलं आर्थोशील वापरतोय. आता हे दोन्ही घटक आदलून बदलून वापरल्यामुळं असं दिसतंय की त्या टेम्परेचरचा वातावरणाचा मिरचीवर काही प्रादुर्भाव होत नाही, काही अडचणीत येत नाही. प्लॉट ड्रॉपिंग होत नाही फुलकळीचं, जसे तसेच फुलकळी शेटमध्ये सेटिंग होते. म्हणजे आता थोडा चालू आहे तरी सेटिंग किंवा चालू आहे का, म्हणजे सँड वगैरे? हां, सर्व चालू आहे. टोटली ऑल ओव्हर ग्रोथ त्याचा चालू आहे. ड्रॉपिंग बिलकुल होत नाही. नरकळीचा म्हणजे कळी गळ होत नाही अजिबात. तसं आहे फुलगळ होत ना, फुलगळ होत नाही. आणि रामा ॲग्रोटेकचे जे प्रतिनिधी असतात त्यांचं मार्गदर्शन कसं असतं किंवा प्रॉडक्ट कसे देतात? 100% चांगलं मार्गदर्शन आहे. प्रतीक शेवाळे साहेब आहेत, आपले गणेश भोसले साहेब आहेत. हां, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचं पीक ॲव्हरेजली चांगलं चालणार आहे. आत्ता सुरुवात झाली नुकती आणि 1 टनभर मिरची तुटलेली आहे. 1 टनभर म्हणजे मार्केटला गेल्याच्या नंतर ना मिरची जी क्वालिटी इतर म्हणजे मिरची आणि आपली मिरची त्याबद्दल व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? बाजारात गेल्यानंतर मिरचीचा जो आकर्षकपणा आहे तो आपल्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे 100% त्याची चमक, साईज, हां, ग्लेजिंग. आता मी सध्या 1 वर्षापासून आपले रामा ॲग्रोटेकचे सर्व टोटल प्रोडक्ट्स शेतात वापरत आहे. याचा खात्रीशीर वापर इतर शेतकऱ्यांनीही करावा आणि स्वतः अनुभव म्हणून वरकडवाडी येथे येऊन आपलं स्वतः प्लॉट निदर्शनं घालून जावा. इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देताल तुम्ही? इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की इतर आपण जे भरमसाठ रासायनिक खतांवरती जो खर्च करतो आहे, फवारण्यांवरती खर्च करतो आहे, तो रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे 100% 50%पेक्षा कमी खर्च होतो आहे. उत्पादनात 100% वाढ होते. फळाची गुणवत्ता 100% सुधारते आणि मार्केटमध्ये याला मागणी पण वाढते. जमिनीचा पोत 100% चांगला राहतो. हां, इथून पुढे शेती करायची असेल तर रामा ॲग्रोटेकशिवाय पर्याय राहणार नाही, एवढं 100% सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आपले वरकडवाडीचे शेतकरी जे 1 वर्षापासून आपले रामा ॲग्रोटेकचे सर्व प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत. तुम्हाला पण तुमच्या इतर तरकारी किंवा इतर पिकांमध्ये बदल घडवायचा असेल तर नक्कीच रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून आपण आपल्या शेतात नक्की प्रगती करू शकता. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.